ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत, भाग 8वा. विषय ओव्या आहेत 117 ते 121. ज्ञानदेव मनाचे स्वरूप व कार्य सांगितल्यावर आता विषय कोणते ते सांगत आहेत. तरी स्पर्शू आणि शब्दू, रूप रसू गंधू हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा. तर शब्द आणि स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 प्रकारचे विषय आहेत. इही पाचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. या 5 द्वारानेच ज्ञान बाहेर जाते. ते कसे? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामध्ये जनावरे भांबावतात तसे ज्ञान भांबावते. मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू, संक्रमण उत्सर्गू विणमुत्राचा. मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे, अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे, हे कर्मेंद्रियांचे 5 विषयगासाच, जे बांधो नियमाच क्रिया धावे. हे 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय खरे आहेत व यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू राहतो. ऐसे हे दाही विषयगा इये देही, आता इच्छा तेही सांगी जाईल. याप्रमाणे हे 10 विषय या देहामध्ये आहेत व आता इच्छा काय तेही सांगण्यात येईल. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि मन यांचं स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव पंच ज्ञानेंद्रियांचे विषय कोणते ते सांगताना म्हणतात की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्यांचे 5 विषय आहेत. पंचमहाभूतांचे जे 5 गुण आहेत ते पंच ज्ञानेंद्रियांनी कळतात. शब्द हा आकाशाचा गुण आहे, तो श्रोत्राने कळतो, कारण शब्दाचे श्रवण केले जाते. स्पर्श हा वायूचा गुण आहे, त्वचेने स्पर्शाचं ज्ञान होतं. रूप हा तेजाचा गुण आहे, ते डोळ्याने ग्रहण करता येतं. रस हा अप म्हणजे पाण्याचा गुण आहे, तो रसनेंद्रियामुळे कळतो. तर गंध हा पृथ्वीचा गुण आहे, तो घ्राणेंद्रियामुळे कळतो. पंचमहाभूतांचे जे 5 गुण आहेत तेच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय होतात. मग ज्ञान त्या विषयांच्या दाराने बाहेर धाव घेते. त्यावर ज्ञानदेव पशुचे रूपक करतात. हिरवा चारा पाहिला की गायी म्हशी भांबावून जातात आणि चरत सुटतात. पुन्हा त्यांना आपल्या घराकडे गोठ्याकडे जायचं भानच उरत नाही. त्याप्रमाणे या ज्ञानेंद्रियांच्या द्वाराने ज्ञान बाहेर धाव घेते. त्याला पुन्हा आपल्या स्वरूपरूपी घरात परत यायचं भानच राहत नाही. शब्दस्पर्शादी जे जे विषय मिळतात त्यांचं फक्त ग्रहण करण्याचं काम चालू राहतं. पंचज्ञानेंद्रियांप्रमाणे रसनेचे शब्दोच्चारण करणे, हाताने देणे घेणे, पायाने चालणे, पायूने मलत्याग करणे व उपस्थाने मूत्राचा त्याग करणे हे 5 विषय कर्मेंद्रियांचे आहेत. या 5 कर्मेंद्रियांच्या सहाय्यानं कर्म होत असतात. या पंचकर्मेंद्रियांच्या सहाय्यानं क्रियाशक्ती बाहेर झेपावत असते. ज्ञानदेव म्हणतात की जणू काही त्यांचा माचच बांधलेला आहे. माच म्हणजे मचाण, उंचावर बांधलेली बैठक. शिकारी लोक सावज हेरण्यासाठी जसं झाडावर उंचावर मचाण बांधत असतात, लक्ष सगळं सावज कधी कसं दृष्टीच्या टप्प्यात येतं त्यावर असतं. तसंच मनुष्य सुद्धा जणू कर्मेंद्रियांच्या रूपाने उंचावर मचाण बांधतो आणि त्याचं लक्ष सुद्धा अधोमुखी असतं. विषयरूपी सावज गाठण्यास हा उतावीळ झालेला असतो. माच या शब्दाने ज्ञानदेवाने मनुष्याची प्रवृत्ती कशी असते त्याचे यथायोग्य चित्रण केलेलं आहे. पुढे ज्ञानदेव 36 तत्वातील इच्छा या तत्वाचं स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.